मला जरा आराम करायचा आहे, प्लीज आपण जाऊयात का वरती? हो मणी सर, ते पेपर्स कुठे आहेत? ओरिजिनल पेपर्स, आपल्या अर्जुनचे पेपर्स कुठे आहेत? तुम्ही सोबत घेऊन गेला होतात ना? मणी सर, अहो बोला काहीतरी, पेपर्स कुठे आहेत? स्वानंदी, मला मारत असताना त्यांनी पेपर हिसकावून घेतले. तो काय म्हणजे ते ओरिजिनल पेपर? हा, मला माहिती आहे, ते कागदपत्र महत्वाचे होते आपल्यासाठी. माझं चुकलं, मी ऐकायला पाहिजे होतं तुमचं दोघींचं. अरे रे रे, चला वर घेऊन चल. सावकाश. अरे यार, कधी येतो काही कळत नाहीये. तो कधीपासून वाट. हॅलो, ठीक आहे, तुझे कागद दे तू साहेबाला. मार मला इथं. मार? अरे मार, आधीने लोकांना फोडतो, मी स्वतःहून सांगतो तुला, मला फोड. मार, अरे मार. सॉलिड हात आहे, थोडक्यात डोळा वाचलाय माझा. आता एक काम कर, इकडे मार. ठीक आहे. जबरदस्त जबरदस्त. सॉलिड हात आहे रे तुझा. तू सरपोत धर, नंतर माझ्याकडे जॉईन हो. मार जरा, तू पण बघू नको. मारा. आज चला. बसा इथे. मी पाणी आणते. मणी सर, अहो खूप त्रास होतोय का तुम्हाला? मणी सर, अहो किती लागलंय तुम्हाला? इतकं मारतं का कोणी? आणि काय केलं होतं तुम्ही? 2 लोकांचा जीव वाचवला, त्यासाठी इतकं मारलं? हैवान लोक आहेत ही. मी डॉक्टरांना फोन करते, ते येतील आणि औषध देतील तुम्हाला. नाही नाही, डॉक्टरांना नको. पाणी पी, थोडं बरं वाटेल. स्वानंदी, डॉक्टरांना फोन वगैरे नका लावू. डॉक्टरांना जर हे सगळं प्रकरण कळलं तर ते पोलिसांना सांगतील, मग ते प्रकरण अजून वाढेल. आपल्या कंपनीतल्या पोरांना त्याचा त्रास होईल. त्यापेक्षा नको. होईल ते हळूहळू बरं. आणि ते बर्थ सर्टिफिकेट, त्याचं जास्त प्रेशर नका किंवा ते मारामारीत भांडणामध्ये पडलं असेल तिथेच कुठेतरी. मी जाऊन शोधून घेऊन येतो. ते खरं तर ते कागद हरवला, ते बर्थ सर्टिफिकेट हरवलं, त्याचा खूप त्रास होतोय मला. कसं तरी होतंय. म्हणजे हे लागलंय त्याचं दुःख नाही होतंय जेवढं ते कागद डॉक्युमेंट हरवल्याचं दुःख होतंय. मी जाऊन शोधतो ते डॉक्युमेंट. मणी सर, अहो काय करतात? मी बसा. मी बघते.
मी जरा वाऱ्यावर फिरवून आणते. काय झालं तुला? किती लागलंय तुम्हाला? हे थांबा तुम्ही. तर याची काही गरज नाही स्वानंदी. म्हणी सर गरज कशी नाहीये? किती लागलंय? खूप दुखतंय का? म्हणी सर. म्हणी म्हणी मी काय म्हणते, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया का? नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊयाच. नाही नाही नाही, ते मलम लावला यांनी. म्हणी तुला तुला खरंच असं वाटतं म्हणे की युनियनवाल्यांनी तुझ्यावर हल्ला केला? मला तर जरा वेगळाच संशय येतोय. म्हणी सर, मगाशी तुम्ही थांबवलं नसतं ना तर त्या सरपोतदार साहेबांच्या पापाचा पाढा वाचला असता मी त्यांच्यासमोर. तुम्हाला किती असं वाटत असलं ना की हे सगळं त्यांनी नाही केलंय, पण मला खात्री आहे हा सगळा त्यांचाच प्लॅन असणार आहे. मारणारे हात जरी दुसरे असले तरी प्लॅन सरपोतदार साहेबांनीच केला असणार. मला तर भीती वाटतेय, सरपोतदार साहेब असून कुठल्या थराला जाईल माहिती नाही. म्हणी सर, मॅडम, आपण एक काम करूयात. आपण हे घर लवकरात लवकर सोडूयात. इथून कुठेतरी लांब निघून जाऊयात आपल्या अर्जुनला घेऊन. बरोबर बोलते ही. आपण आत्ताच्या आता हे घर सोडून निघून जाऊया दूर कुठेतरी, जिकडे आपल्याला कोणी बघणार नाही, कोणी ओळखणार नाही. हा झाला का लोचा? या दोघी घर सोडायला निघाले, पण हे कुठं प्लॅन मध्ये होतं? मी बॅग भरते, आपण आज रात्रीच निघूयात. अरे काय बोलताय तुम्ही? हा, मला मान्य आहे साहेबांनी आजपर्यंत आपल्याला खूप त्रास दिलाय, वाईट वागलेत, मान्य आहे ना मला. पण आता मी सांगितलं ना, आता जे काही घडलं त्यात त्यांचा काही दोष नाहीये. आणि ते जे बर्थ सर्टिफिकेट आहे, आपण जर असं घर सोडून गेलो तर ते पूर्ण कंप्लीट नाही होणार ना. म्हणून आपण थांबूया तिथे. काय कंप्लीट करू मगच इथून जाऊ. जर कंप्लीट नाही झालं, लिगली प्रोसेस नाही झाली तर हे आपलं बाळ आपलं नाही होणार ना. म्हणी सर, अर्जुन लिगली आणि सर्वार्थाने माझा आहे. मी आई आहे अर्जुनची, आणि कोणताही कायदा मला माझ्या अर्जुन पासून हिसकावू शकणार नाही. आणि मला माझं मातृत्व सिद्ध करायला
कुठल्याही बर्थ सर्टिफिकेटची गरज नाहीये. अर्जुन माझा आहे, माझ्या जवळ आहे आणि तो आनंदी आहे. हेच प्रूफ आहे मी त्याची आई असल्याचं. पण स्वानंदी, आपण जर घर सोडून गेलो, तुम्ही आता बोलला ना साहेब खूप डेंजर आहेत, काही करू शकता, कुठल्याही थराला जाऊ शकतात बोललात ना. मग जरा विचार करा, त्यांना जर तसं करायचं असतं तर आतापर्यंत 10-12 गुंड पाठवून आपल्याला मारलं असतं आणि अर्जुनला हिसकावून घेऊन गेले असते. अगदीच करू शकले असते. एकदा अर्जुनचा ताबा मिळाला की मग जाऊ. तेव्हा असा घर सोडायचा मूर्खासारखा विचार करू नका तुम्ही दोघे, आणि डोक्याला शॉट देऊ नका. आणि सर काय बोलताय तुम्ही, चिडताय कशाला? आणि म्हणी बरोबर आहे ना, आपल्याला ते ओरिजिनल पेपर नाही मिळाले तर आपण काय करणार? बोललोय वकिलांशी, 10-12 दिवसात ते प्रोसिजर करतील सगळी ते बर्थ सर्टिफिकेटची. तोपर्यंत 10-15 दिवस कळ काढा दोघी. मणी सर आहोत, मी म्हणाले होते तुम्हाला, मणी सरांच्या वागण्यात काहीतरी बदल झालाय, काहीतरी विचित्र वागतायत ते. नाही ग, त्याला खूप स्ट्रेस आहे, त्यालाही टेन्शन आहेच ना. आणि शिवाय त्याला इतका मार बसलाय, फ्रस्ट्रेट झाला असेल. तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तनिष, ते पेपर्स मणीच्या हातून हरवलेत. आपल्यासाठी खरं तर ही खूप चांगली न्यूज आहे. हा म्हणजे बघ ना, ह्याने काय होईल की मॉम. काय झालं? तुम्ही दोघं खुश दिसताय एकदम. मला पण सांगा ना. मॉमला माहितच नाही ना काय झालंय ते. एक्झॅक्टली. मग दे ना गुड न्यूज. मॉमी बस लवकर, ये 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 मावशी. काय झालं सांग ना. मॉम, ते जे पेपर्स होते ना मणीकडे, ज्याने अर्जुनची लीगल रिस्पॉन्सिबिलिटी कायमची त्या दोघांकडे गेली असती, ते पेपर्स मणीच्या हातून हरवले. काय? हो, त्याला गुंडांनी खूप मारलं आणि त्या सगळ्या मारामारी ते पेपर्स त्याच्या हातून हरवले. काय सांगतोयस काय? म्हणजे त्यांना अर्जुनचा ताबा नाही मिळणार, अर्जुन आपल्याकडेच राहील. वा, फारच छान बातमी ही. कायमचा त्रास मिटला. नाही मॉम, कायमचा नाही. कारण त्या पेपर्सची ट्रू कॉपी मिळवण्याचा मणी नक्कीच प्रयत्न करेल. सो आपल्याला अर्जुनला आपल्याकडे ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आपल्याला हा जो वेळ मिळालाय ना, त्यात ते पेपर्स गायब करावे लागतील. नाही सुजित, मी अर्जुनला आता त्यांच्याकडे राहून देणार नाही. काही कर, वाटेल ते कर, नाहीतर आपण अर्जुनला कायमचा गमवू. नाही मॉम, यावेळेस मी असं नाही होऊ देणार. ट्रस्ट मी. हो सुजित. मावशी, अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आय एम सॉरी, तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी तुला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या. पण अगं तुझ्यासाठी, या घरासाठी, सुजितसाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि अगं म्हणून आहे ना, याआधी मी बऱ्याचदा ते पेपर्स मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले आणि पकडले सुद्धा गेले. पण मी बोलते ना, काय काय म्हणालीस तू? तो पेपर्स मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि तू पकडली गेलीस. काका, यातही नाक खुपसण्याचा प्रयत्न केलास तू. हे बघ तनिषा, ह्या घरात ठेवण्याच्या आधी मी तुला काय सांगितलं होतं? तू इथे शिकायला आलीस ना, तर मग शिकायचं आणि वेळ झाली की निघायचं. ह्या घराच्या किंवा आमच्या कोणाच्याही भानगडीत पडायचं नाही. सांगितलं होतं ना तुला. तुझी या घरात राहण्याची लायकी नसतानाही केवळ शालिनीचं मन राखण्यासाठी मी तुला इथे ठेवलेलं आहे. पण तेच चुकलं माझं. तुला त्या वेळेलाच घरातनं बाहेर काढायला हवं होतं. यार काय बोलताय तुम्ही? तनिषाने आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात ना, त्या सगळ्याला माझी संमती होती.
आणि तिने आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात ना त्या प्रत्येकात तुमचा, माझा आणि या घराचा फायदा बघितलाय आणि तुम्ही तिलाच बोलताय. हे तू कितीही चांगला असला तरी सुद्धा मूर्खपणा हा मूर्खपणाच असतो. तुमच्या ह्या अशा वागण्यानं माझा प्लॅन ठीक आहे. आता जे झालं ते झालं, पण ह्याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कशातही लक्ष घालू नका, कशातही नाक खुपसू नका. मला माझं काम करू द्या. ए अरे उठ की, कवर झोपतो. ये उठ की. अरे उठ नाही. थांब आता असं उठणार नाही. हा ना अजून पाणी. हाला तुम्ही मला मला सोडा, मला सोडा. मला का बांधून ठेवलं इथे? हा अरे असू नका, मला सोडा इथून. अरे शहाण्या, तुला सोडणं का एवढं सोपं वाटलं का रे? हा आणि सोडा काय सोडा, तुला सोडायचं असतं तर इथं आणलं असतं का आम्ही? हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला किडनॅप केलंय, पण मी आता कुठे, माझी फॅमिली कुठे, मला प्लीज सांगा. माझ्या फॅमिलीला माझी गरज आहे. हे बघा, तुम्ही सरपोतदारांची गुंड आहात हे मला माहिती आहे. प्लीज मला सोडा. सरपोतदार कोण आहे ते? सरपोतदार हे बघ, तुला तर इथून जायचं असेल ना तर आमचं एक तुला पहिलं छोटंसं काम करावं लागेल. बोल, मंजूर आहे का तुला? बोल ना. बर, मी जर तुमचं काम केलं तर मला सोडणार तुम्ही? विषय आहे का? हे बघ, आता तुला लवकर सोडतो, आता लगेच सोडतो तुला. फक्त तुला आमचं एक काम करायचंय. पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर कुठे ठेवले ते लवकर सांगायचं. हा, तुम्हाला सरपोतदार कोण आहे हे माहित नाही, पण सरपोतदारांना पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स हवे ते हे बरं माहिती रे. हा तुम्ही सरपोतदारांची भाडोत्री गुंड आहात. त्यांनी मला किडनॅप करायला लावलंय, माहिती मला. हे शहाण्या, लय शहाणा झालास का रे तू? हा, तुला सांगितलेलं कळत नाही एकदा? शहाणा असशील ना तर तो तुझ्या घरी आता लवकर पटपट बोलायचं. पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर कुठे ठेवलेत पटकन सांगायचं. नाही सांग, तुम्हाला काय करायचं ते करा. खायला ह्यो असा काय ऐकणार नाही रावल्या. ह्याला जरा ठोकावं लागतं जरा. सांग लवकर, सांग लवकर पेपर कुठे आहेत? सांग, सांग लवकर. सांग कुठे आहेत पेपर? सांग लवकर, सांग पेपर कुठे आहेत? नाही सांगणार. लवकर सांग, सांग त्याला लवकर. अजून. सांग लवकर पेपर कुठे आहेत? नाही सांगणार. काय साला त्रास आहे. एवढ्याशा खोलीत झोपायचं, त्यात गरम होतंय, खायला नीट नाही, श्वास घेणं अवघड झालंय मला इथे. आता बस, आपण नाही राहू शकत इथे. मोकळ्या हवेत उडणार आहे मी, इथं नाही राहणार.
राजकारण म्हटलं की बम पैसा, कडाक एक से बढ़कर एक, मस्त प्रॉपर्टी. आता यांना कुठं शोधू? ये तू तू इथं काय करतोयस दिना? हे माझं घर आहे, तुला आउट हाऊस मध्ये असायला पाहिजे. तू जा बरं तिकडे. आपल्याला पण तोच प्रश्न पडला, आपण काय करतो इथे? एक ती स्वानंदी अरे जेवण बनवते, गुळचट सगळं, तोंडाची चव गेली पार माझ्या. आपल्याला जमणार नाही. आपण ते पेपर दिले तुम्हाला, आपल्याला मोकळा करा, हिशोब करा आपला. दिनो एक मिनिट. हे बघ दिना, आजच्या कामाचे तुला पैसे मिळणार आहेत, पण ज्या कामासाठी तू इथे आलेला आहेस ना, ते काम अजून झालेलं नाहीये. तुला अजूनही पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स त्या मणीकडून शोधून काढायचेत आणि माझ्या हवाली करायचेत. आणि त्या स्वानंदी आणि नीलमला टपकवायचंय. अजून ते काम झालेलं नाही. ते काम झालं की ते पैसे घे आणि निघ ना तू, ठीक आहे? आणि ते कधी काय पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर, ते अटर्नी बिटर्नी काय त्याचे पेपर तुम्ही देणार ना मला, तुम्ही सांगणार ना कुठे? मी मणीला विचारण्याचा प्रयत्न केला, पण मणी मला काहीही सांगत नाहीये. दिन्या दिन्या दिन्या, आता तू मणी आहेस ना, मग तू शोधून दे आणि माझ्याकडे आणून दे. जितक्या लवकर तू हे काम करशील ना, तितक्या लवकर तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी बरं होईल. ते मला थांबायचं पण नाही, लवकर उडायचंय मला या पिंजऱ्यातून. याला जख मारली, तुमचं काम घेतलंय. याला हा वैताग आलाय मला. एक तर स्वानंदी त्या मणीची आई कटकट नुसती, त्यात ती बारीक सदा कदा रडत असत. आपल्याला नाही जमणार हे वरण भात मेतकूट साधूक तूप. यार वैताग आलाय मला. दिन्या, हे दिन्या, हारलास तू? अरे तुझ्या गावातनं लोक म्हणतात की दिन्या कधीच हारत नाही म्हणून. हे बघ दिन्या दिन्या, या छोट्याशा गोष्टीसाठी तू इतके कोटी रुपये आणि जमीन ह्याच्यावर पाणी सोडणार आहेस का? हा, जरा शांत डोक्यानं काम घे. हे बघ, ही सगळी कामं झाल्यानंतर तू तुझे पैसे घे आणि निघून जा. आणि एवढे रुपये आणि एवढी जमीन मिळाल्यानंतर तुझं आयुष्य सेट झालं म्हणून समज दिन्या. हे बघ, खूप वर्षांचा अनुभव आहे माझा. काय ना, आयुष्यात लोक चुका करतात आणि मग नंतर पस्तावतात. जसं तू आत्ता करायला निघालायस तसं हे तुझं काम कर, पैसे घे आणि निघून जा. एकदम पॉइंटेड बोलला. पटलं ना?